हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. ऐकूया आजचं विचारधन. आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते. मित्रांनो, आपण दिनविशेष या सत्रामध्ये जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घडामोडी ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत किंवा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरल्या गेल्या आहेत, अशा घटनांविषयींची माहिती आपण दिनविशेष या सत्रात घेत असतो. एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 17 एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी 2011 साली विनोदी साहित्यिक V.A. बुआ यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 4 जुलै 1926 रोजी झाला. 1946 साली सिरियाने फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळवलं होतं. आजच्याच दिवशी 1975 साली भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी झाला. त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्याच दिवशी 1941 साली दुसरे महायुद्ध युगोस्लोव्हियाने जर्मनीसमोर शरणागती पत्करली होती. 1950मध्ये बॅरिस्टर मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले. आजच्याच दिवशी 1971 साली द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांगलादेशची स्थापना झाली होती. देशातील ढाका हे सर्वात मोठं शहर असून ढाका हे शहर राजधानीचं शहर आहे. ब्रह्मपुत्रा व गंगा या येथील प्रमुख नद्या आहेत. आजच्याच दिवशी 1997 साली ओरिसाचे मुख्यमंत्री, केंद्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री बिजू पटनायक यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 5 मार्च 1916 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1975 रोजी खमेर रूजने कंबोडियाची राजधानी नॉम पेन जिंकली होती. 2001 साली अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक अभिजित बॅनर्जी यांना पहिला माल्कम आदिशेषय्या पुरस्कार जाहीर करण्यात आला. अभिजित विनायक बॅनर्जी हे भारतीय वंशाचे अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत. ते मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे फोर्ड फाउंडेशनचे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. अभिजित यांना इस्टर डिफ्लो आणि मायकल क्रेमर यांच्या समवेत आर्थिक विज्ञानातील 2019चे नोबेल मेमोरियल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. यानंतर आता वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1820 साली बेसबॉलचे जनक अलेक्झांडर कार्टराइट यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 12 जुलै 1892 रोजी झाला. 1478 साली हिंदी कवी, थोर कृष्णभक्त व कीर्तन भक्तीचे आचार्य संत सूरदास यांचा जन्म झाला. सूरदास हे हिंदीच्या ब्रज बोलीभाषेत लिहिणारे एक भक्त कवी होते. हे त्यांच्या सूरसागर या ग्रंथासाठी प्रसिद्ध आहेत. सूरसागरशिवाय सूरदासांनी सूरसारावली, साहित्य लहरी, नलदमयंती अशा इतर ग्रंथांचेही लेखन केले आहे. आजच्याच दिवशी 1837 साली अमेरिकन सावकार J.P. मॉर्गन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 31 मार्च 1913 रोजी झाला. 1891 रोजी कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 21 मार्च 1973 रोजी झाला. 1897 मध्ये अद्वैत तत्त्वज्ञानी निसर्गदत्त महाराज यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 8 सप्टेंबर 1981 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1951 साली चित्रपट अभिनेत्री बिंदू यांचा जन्म झाला. 1916 साली जगातील पहिल्या महिला पंतप्रधान तर श्रीलंकेच्या 6व्या पंतप्रधान सिरिमाओ बंदरनायके यांचा जन्म झाला. सिरिमाओ बंदरनायके या श्रीलंकेतील एक राजकारणी होत्या. त्या 1960 ते 65, 1970 ते 77 आणि 1994 ते 2000 सालादरम्यान 3दा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी रूढ झाल्या होत्या. तसेच
त्यांनी श्रीलंका फ्रीडम पार्टी या पक्षाचे नेतृत्व देखील दीर्घकाळ सांभाळले होते. आजच्याच दिवशी 1790 साली अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी बेंजामिन फ्रँकलिन यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 17 जानेवारी 1706 रोजी झाला. 1977 मध्ये भारतीय क्रिकेटपटू दिनेश मोंगिया यांचा जन्म झाला. 1961 मध्ये बिलियर्ड्सपटू गीत सेठी यांचा जन्म झाला. बिलियर्ड खेळात वर्चस्व गाजविणारा गीत सेठी 1985 व 1987 साली हौशी जागतिक बिलियर्ड स्पर्धा जिंकून गीत सेठीने बिलियर्ड्सच्या विश्वात आपला ठसा उमटवला. त्यांनी या स्पर्धेत विक्रमी 147 ब्रेक मिळवले होते. त्यामुळे त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले होते. 1985 मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेत प्रथमच विजेतेपद त्याने पटकावले. त्यानंतर त्याने 1988 पर्यंत ते टिकवले. 1987 मध्ये त्याने आशियाई बिलियर्ड स्पर्धेतही विजेतेपद पटकावले. त्यानंतर 1992 मध्ये झालेल्या जागतिक बिलियर्ड स्पर्धेत त्याने विक्रमी 1276 ब्रेक मिळवले. 1993, 1995, 1998, 2001 व 2006 साली झालेल्या जागतिक बिलियर्ड स्पर्धेत त्याने विजेतेपद पटकावले होते. 1987 मध्ये झालेल्या 13व्या आशियाई स्पर्धेतही त्याने विजेतेपद पटकावून सुवर्णपद पटकावले होते. त्याने सक्सेस व्हर्सेस जॉय नावाचं पुस्तकही लिहिलं आहे. 1986 साली त्यांना अर्जुन पुरस्कार देण्यात आला. 1986 मध्ये त्यांना पद्मश्री, 1992-93 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि 1993 मध्ये त्यांना के बिर्ला पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. गीत सेठी यांच्या माहितीनंतर वळूया आता पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1946 साली भारत सेवक समाजाचे अध्यक्ष VS श्रीनिवास शास्त्री यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 22 सप्टेंबर 1869 साली झाला. 1972 मध्ये श्रीलंकेचा क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1952 साली पहिली लोकसभा अस्तित्वात आली होती. आजच्याच दिवशी 1882 साली फ्लश टॉयलेटचे शोधक जॉर्ज जेनिंग्स यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1810 रोजी झाला. 2001 साली वनस्पतीशास्त्रज्ञ तसेच देवराई अभ्यासक डॉक्टर वा.द. वर्तक यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1925 रोजी झाला. दिवशी 1998 साली चित्रपट निर्माते विजय सिप्पी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. 2004 साली कन्नड, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री सौंदर्या यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 18 जुलै 1972 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2012 साली भारतीय पत्रकार आणि राजकारणी नित्यानंद महापात्रा यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 17 जून 1912 रोजी झाला होता. नित्यानंद महापात्रा यांना ओडिशा साहित्य अकादमीचा पुरस्कार 1974 साली देण्यात आला. तर केंद्र साहित्यातील साहित्य अकादमी पुरस्कार त्यांच्या कादंबरीला 1987 मध्ये देण्यात आला. मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. आणि हो, सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता. त्याकरता तुम्हाला फक्त आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.